नामार्थ झाला. जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. श्री समर्थ ब्रह्म चैतन्य गोंदलेकर महाराज की जय. ओम नमो हि आद्या वेद प्रतिपाद्या. जय जय स्व संवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार. काल आपणाला बाबांनी ह्या सृष्टीतल्या महाराजांनी ह्या सृष्टीतील गूढ आणि सूक्ष्म अदृश्य जगतावरती केलेलं कार्य आपणाला सांगितलेलं आहे. आणि जे पिशाच म्हणजेच ज्याला आपल्या रोजच्या बोलीभाषेमध्ये लहान असताना आपण ज्या भूताच्या गोष्टी अगदी घाबरून ऐकत होतो आणि भीती वाटायची पण ऐकायलाही बरं वाटायचं आणि मग रात्री आपल्याला ते सगळं आठवतं. तर ह्या सगळ्याच प्रत्येकाच्या लहानपणात हे भूत हे लहानपणापासून हे आपण ऐकलेला हा शब्द आहे. आणि ते भूत आणि त्यालाच इथं बाबांनी पिशाच असं म्हटलेलं आहे. आणि ह्या संदर्भात अनेक मतमतांतरं आहेत, परंतु आपल्या संतांनी ज्या अनुभूती घेतल्या आहेत आणि आपल्या संतांनी प्रत्यक्षात अशा पिशाच योनीमध्ये जे आत्मे अडकलेले आहेत त्यांना सोडवलेलं आहे. त्यामुळे सूक्ष्म जगतामध्ये हे सर्व उपस्थित असतं हे आपणाला बाबांनी या सर्व उदाहरणांच्या सहाय्याने प्रत्यक्ष अनुभूतीच्या सहाय्याने आपणाला सांगितलेलं आहे. आणि महाराजांनीसुद्धा ते स्वतः स्पष्ट केलेलं आहे. आणि सर्वात अवघड गोष्ट आहे की अशा पिशाचांना पुढची गती प्राप्त करून देणं हे प्रचंड अवघड गोष्ट आहे. परंतु आपल्या संतांचं सामर्थ्य एवढं असतं आणि संतांची स्वतःची पुण्याची शिदोरी आणि साधनेची शिदोरी एवढी असते की त्या शिदोरीच्या आधाराने त्याचं त्या बलाने आपले संत हे असे अतृप्त जीव असतात त्यांनासुद्धा सोडवतात. त्यांच्या वासनांमधून सोडवणूक करून त्यांना पुढील गती प्राप्त होण्यासाठी त्यांचीसुद्धा आपले संत सेवा करतात आणि मदत करतात. तर काही घटना आपण पाहिल्या तर त्यामध्ये एक पिशाच असं होतं की एका तरुण जोडप्याच्या स्त्रीच्या त्याच्या पत्नीच्या शरीराचा त्याने ताबा घेतला होता. आणि त्याने ताबा ते धनगर पिशाच होतं, धनगर होतं, जेव्हा जिवंत होतं तेव्हा धनगर जातीतलं होतं. आणि महाराजांची आणि त्याची भेट झाली होती. आणि त्याने त्या स्त्रीचा असा ताबा घेतला होता की त्या स्त्रीचे हात जमिनीला चिकटायचे आणि ते तिला सोडवता येत नसायचे. आणि त्यावेळेला महाराजांच्या पादुका जर तिच्या हाताला लावल्या तर ते हात सुटायचे. तर असं हे पिशाच होतं. आणि महाराजांशी गप्पा मारायला, महाराजांशी बोलायला ते आतुर असायचं. आणि महाराजसुद्धा त्याला काही गायला सांगायचे आणि ते अगदी गायचं सुद्धा. तर हे पिशाच त्याने त्या स्त्रीचा ताबा घेतला होता, महाराजांना भेटण्यासाठीच घेतला होता. आणि महाराजांनी त्याला पुढील गती प्राप्त करून दिलेली आहे. आणि महाराजांनी त्याचा आवाज ओळखलाही. आणि महाराज त्याला विचारत आहेत की आपण आधी भेटलो होतो का? तर ते सांगतायत होय आपण भेटलेलो आहे. आणि तर हे महाराजांचं सामर्थ्य आणि आपल्या संतांचं सामर्थ्य आपणाला इथे प्रत्यक्ष बाबांनी ही उदाहरणं लिहिल्यामुळे आणि खूप सखोल रीतीने लिहिली आहेत त्यांनी, त्यामुळे आपणाला हे जास्तीत जास्त स्पष्ट होण्यास मदत होते. त्यानंतरचं दुसरं जे पिशाच आहे की त्या स्त्रीला लहान बाळ होतं आणि तिचा मृत्यू
समोर तिला दिसत होता आणि तिने आपल्या पतीला सांगितलं होतं की दुसरा विवाह करायचा नाही. आणि असं वचन घेऊन ती स्त्री तिचा मृत्यू झाला. परंतु काही कालावधीनंतर पतीने दुसरं लग्न केलं आणि त्यानंतर मग अ, हे ती स्त्री पिशाच रूपात त्या दुसऱ्या बायकोचा तिने ताबा घेतला. तर त्यावेळेला तिला हीच आस होती की आपल्या मुलाला सर्व प्रॉपर्टी मिळाली पाहिजे आणि आता त्याने दुसरं लग्न केल्यामुळे आता त्याचं कसं होईल. तर हे तिला काळजी होती, त्यामुळे तिने त्याच्या दुसऱ्या पत्नीचा ताबा घेतला होता. आणि मग महाराजांनी जो निकाल दिला की हिच्या मुलाला अर्धी वाटणी आणि बाकी अर्धी वाटणी दुसऱ्या पत्नीच्या सर्व मुलांना. तर हे मान्यही झालं. परंतु तरीसुद्धा ती स्त्री जी आहे तिने अ, अजून वाद घालायला अजून तिचा वाद चालूच होता. आणि तेव्हा मात्र महाराजांनी तिच्या डोक्यामध्ये खडावा चा आघात केला, मारल्या आणि त्यानंतर ती सांगते, "मी आता खूप प्रसन्न झाली आहे आणि मी आपला स्पर्श कधी होईल ह्याचीच वाट बघत होते आणि आता मी हे मुक्त होते, हे शरीर सोडून निघून जाते." तर ती आपल्या मुलासाठी तिला जी आस होती त्याचाही निर्णय तिने महाराजांकडून करून घेतला. त्यामुळे ती निश्चिंत झाली. आणि दुसरं म्हणजे महाराजांच्या आता तिने शरीरात घेतलेला ताबा होता तो तिला सोडायचा होता आणि त्यासाठी तिला महाराजांच्या मदतीची आवश्यकता होती. आणि महाराजांनी खडावांनी स्पर्श केल्यानंतर तिला ती गती प्राप्त झालेली आहे. तर हे इतकं तेव्हा त्याच्या आधारे महाराज सांगतायत की हे ज्या पिशाचाला समजतंय, परंतु जे जिवंत माणसं आहेत त्यांना लक्षात येत नाहीये. तर ह्यातून आपल्याला लक्षात येतं की आपण जे जीवन जगत आहोत, तर ते जगत असताना आपल्या वासना आपण कुठेही इतक्या अडकवू नयेत की आपण आपला देह सोडल्यानंतर सुद्धा आपण ह्या देहात असताना ज्या वासना आपल्या होत्या त्या आपणाला परत खेचतील आणि परत आपणाला पुढे जाण्यासाठी आपल्याला त्या अडवतील. हे इतक्याही वासना आपल्या आसक्त झालेल्या नसाव्यात. तर त्यामुळे हे महत्त्वाचं आहे की आपण जिवंत असतानाच आपल्या सर्व वासनांची योग्य रीतीने तृप्ती करणं आवश्यक आहे. अन्यथा आपण त्यात अडकू, जिवंत असताना तर अडकतोच आणि गेल्यानंतर सुद्धा त्या वासना आपणाला अडकवतात आणि जो जन्म जगून आलेलो आहे तिथंच, त्याच नात्यात, त्याच जागी, त्याच स्थानात, त्याच संपत्तीत, जे काही आपण भोगलेलं आहे तिथंच तो जीव पुन्हा जायला बघतो आणि पुढील मार्गक्रमण त्याचं होत नाही. तर ह्या सर्व घटनांच्या आधारे आपल्या लक्षात येत आहे. आणि महाराजांनी इथं सांगितलेलं आहे, महाराजांनी त्यातून सोडवणूक केलेली आहे या पिशाचाची. त्यानंतरचं जे पिशाच आहे की एका स्त्रीच्या शरीरात एका वेळेला एक नाही तर 9-10 पिशाच यायचे आणि ती एका वेळेला 10-10 भाकरी पण खायची. तर त्या पिशाचांची जी कांद्याची भाजी खाण्याची इच्छा होती ती महाराजांनी पुरवली. आणि तेव्हा महाराजांनी सांगितलं की असं जेव्हा एखाद्याचं शरीर मन खुलं होतं त्यावेळेला असे पिशाचांचा प्रवेश त्यांच्यामध्ये होतो. आणि तर हे महाराजांनी सांगितलं. त्यामुळे ते पिशाच आपली वासना तृप्त करतं त्या शरीरात जाऊन. आणि या सर्वच पिशाचांना आणि त्या स्त्रीला सुद्धा, ज्या स्त्रीच्या शरीराचा आधार घेतला होता, महाराजांनी सर्व पिशाचांना मुक्ती दिली, पुढची गती दिली आणि त्या स्त्रीची त्या सर्व पिशाचापासून सुटका करून घेतलेली आहे. तर आपले हे संत आपण जे जिवंत आहेत त्यांना सुद्धा भवसागरातून पार करण्यासाठी मदत करतात. त्याचबरोबर जे जीव दिसत नाही आहेत आणि त्यांना सुद्धा पुढील गती प्राप्त करण्यासाठी मदत करतात. आणि तोच खरा संत की ज्याचं स्वामित्व, ज्याचं सत्ता दिसणाऱ्या आणि न दिसणाऱ्या दोन्ही जगतावरती चालते, तोच खरा संत आहे असं महाराजांनी सांगितलं. त्यानंतर अजून एक पिशाच आहे की
जे पिशाच एका संन्यासी होतं, म्हणजे संन्यासी असलेला पिशाच एका स्त्रीच्या शरीरात जाऊन तिथे तो तेव्हा महाराज त्याला काही स्तोत्र आणि म्हणायला सांगायचे. तर ते म्हणायचं ते. आणि असंही म्हणजे जरूर नाही की केवळ वासना संसारी लोकांनाच असू शकतात. तर संन्यासी लोकांच्या पण वासना जर पूर्ण झालेल्या नसतील तर ते सुद्धा पिशाच रूपामध्ये भटकू शकतं. तर हे आहे. दुसरं एक पिशाच होतं की जे फकीर होता आणि तो एका अ, अ, त्यांनी पिंपळखरे ह्या गृहस्थाच्या शरीरात प्रवेश करायचा आणि ते पिशाच मात्र त्यांच्या शरीरात प्रवेश केल्यानंतर आणि ते फकीर असून सुद्धा त्यांना सर्व वेद उपनिषद आणि सर्व धर्मग्रंथांचा अभ्यास झालेला होता, असं ते पिशाच होतं. आणि खास महाराजांना भेटायला ते त्या साधकाच्या, त्या पिंपळखरे साधकाच्या शरीरात प्रवेश करून महाराजांना भेटायला यायचे. आणि ते पिशाच सर्वांना सांगायचे सुद्धा की महाराज हे परमात्मा स्वरूप आहेत, त्यांना घट्ट धरून ठेवा, त्यांना सोडू नका. आणि हे ते पिशाच सर्वांना उपदेश पण द्यायचं. तर असंही आहे की असे महाराज सांगायचे की ह्या फकीरांची अवस्था खूप चांगली आहे. तर असेही पिशाच आहेत की हे सूक्ष्म देहाने असे काही महत्त्वाचे संदेशसुद्धा देत असतात. आणि महाराजांनी मात्र तिथे त्याला आपल्याकडे जेव्हा आले तेव्हा येऊ दिले, त्याच्याशी बोललेले आहेत. तर असेही आहे. आणि त्यानंतर त्याच पिंपळखरे यांची पत्नी आहे जी काशीबाई, तिला गोंदवले इथं असताना प्रचंड ताप आला होता. तर तिला तो असह्य होत होता. तर महाराजांनी तिला तिचा ताप स्वतःकडे घेतला आणि तो उपभोगला. आणि त्या महाराजांनी तेव्हा सांगितलं की मला हे सर्व त्रास सहन करण्याची खूप प्रचंड सवय आहे, त्यामुळे मी तुझा ताप तो भोगून संपवलेला आहे. आणि ह्याच काशीबाईंना जेव्हा बाई नदीवरती स्नानाला जातात तेव्हा महाराज तिथे स्नान करून नुकतेच आले होते. आणि तेव्हा महाराज तिला समोरून सांगतायत की नाम कसं घ्यायचं. तर तेव्हा तुला शिकायचं आहे का? तर तेव्हा ते तिला आपल्या छातीला कान लावायला सांगतात आणि तिला महाराजांच्या छातीतून श्रीराम जय राम जय जय राम हा त्रयोदशाक्षरी मंत्र ऐकू येतोय. तेव्हा महाराज तिला सांगतायत की नाम असं खोल गेलं पाहिजे, की खोल गेलं की असं कोणताही प्रयत्नाशिवाय अजपाजप चालू राहतो, तो आपणहून बाहेर येतो. हे आहे. आता आपल्या संतांचे असे अजपाजप चालू असतात आणि ते इतके चालू असतात की त्यांच्या शरीराच्या कोणत्याही भागाला कान लावल्यानंतर ते ऐकू येतील, असे त्यांचे अजपाजप चालू असतात. तर हे आहे. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं आहे की उठता बसता कोणतंही काम करता जर असं नामस्मरण केलं तर अशा रीतीने ते नाम खोल जातं आणि आपला अजपाजप सुरू होतो. तर अशाच रीतीने दुसरा एक स्टेशन मास्तर होते की त्यांना असं वाटायचं की काय महाराज केवळ सगळ्यांना राम नाम घ्यायला सांगतात, बाकी ते काय करतात, बाकी आले गेलेनं खाऊ घालतात, त्यांच्याशी गप्पा मारतात आणि त्यांच्या घरी पाठवून देतात, विशेष असं काय करतात. तेव्हा त्या स्टेशन मास्तरला महाराज त्यांच्या टाळूला कान लावायला सांगतात. तर तिथे त्यांना नाम ऐकू येतं आणि त्याचप्रकारे मनगटाला सुद्धा कान लावायला सांगून तिथंही नाम येतो. त्याचप्रकारे पाय चेपीत असलेल्या साधकाला महाराज सांगतात पायाला सुद्धा नाम ऐकू आलेले. तर अशा रीतीने शरीराच्या रोमारोमातून महाराजांच्या हा मंत्र सतत चालू होता आणि तो साधकांनी सुद्धा ऐकलेला आहे. तर अशा रीतीने महाराजांनी प्रत्यक्षात साधकांना ही अनुभूती करवून दाखवलं की नाम अशा पद्धतीने इतकं खोल गेलं पाहिजे आणि ते खोल गेल्यानंतर शरीराच्या कोणत्याही भागातून किंवा ते ऐकायला येऊ शकतं. हे प्रत्यक्ष ह्याची अनुभूती महाराजांनी सर्व साधकांना तिथं दिलेली आहे. आणि ह्या अनुभूतीसह महाराज सांगतायत की म्हणूनच मी गोंदावल्यात हा नामाचा बाजार मांडलेला आहे. आणि हे नामच आहे की जे आपणाला पूर्णत्व प्राप्त करून पूर्णत्वाची अनुभूती आत्मसाक्षात्कार करून देणारा आहे. आणि अजून एका लहान वयाच्या साधकाचं महाराजांनी विशेष महाराजांनी कौतुक केलं आणि त्याला विशेष गती प्राप्त करण्यास महाराजांनी मदत केली आहे
की ज्याचे आई वडील, ज्याची आई लहान असतानाच, तो 3 दिवसाचा असताना त्याची आई वारली, तिचं निधन झालं त्याच्या जन्मानंतर लगेच. आणि त्यानंतर 14व्या वर्षी त्या मुलाचे वडील, त्यांना देवाज्ञा झाली. त्यानंतर हा मुलगा गोंदवल्यात आला आणि महाराजांनी त्याला नामानुग्रह देऊन त्याला वाडीला 1.5 कोटी नामजपाचं अनुष्ठान करायला सांगितलं. तो 1 वर्ष वाडीमध्ये राहून पुन्हा गोंदवल्यात येऊन स्वयंपाकघरातली सर्व कामं करत होता आणि शांत राहायचा, कोणाशी बोलायचा नाही, सतत आपल्या अनुसंधानात. आणि एक दिवशी त्याला ताप येतो आणि त्यातच त्याला जुलाब होतात आणि तिथे त्याची नाडी सुटते आणि त्याला मृत्यू येतो. तर तेव्हा महाराज ते पाहतात आणि ह्याचा मृत्यू झालेला आहे. तेव्हा त्याला महाराज विचारतात, नाम चालू आहे ना? पहा, त्याचा मृत्यू महाराजांनी भेटायच्या अगोदर, म्हणजे महाराज तिथेच आहेत मठात, परंतु त्याला तो मृत्युमुखी पडला आहे आणि तिथे नंतर महाराज पोचतायत. तर त्याला विचारतात, तुझं नाम चालू आहे का? तर तो हो म्हणतोय. आणि मग महाराज त्याला उठवून बसवत आहेत, त्याच्या हातात माळ देत आहेत आणि तो माळेवरती नामस्मरण करतोय. तेव्हा महाराज सांगतायत की ह्या मुलाच्या, तो साधकच तितका उच्च कोटीचा होता की त्याचं नाम चालू होतं आणि त्यावेळेला त्या नामातच त्याचा प्राण गेलेला आहे आणि त्यानंतर सुद्धा त्याचं साधन चालू आहे. आणि तेव्हा महाराज सांगतायत की सर्वात शेवटी नाम जातं, त्याचा प्राण त्या शरीरातनं गेलेला होता, परंतु नाम चालू होतं. म्हणजे नाम चालू होतं आणि ती अवस्था महाराजांनी पकडली होती आणि त्या मुलाने सुद्धा त्या पद्धतीने तो प्रतिसाद दिला होता आणि सर्वांना ते आदर्श उदाहरण त्याने दाखवलं की कसं मृत्यूनंतर सुद्धा, देह सोडल्यानंतर सुद्धा त्याचं नामस्मरण त्या मुलाचं, त्या जीवाचं चालू होतं. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि तेव्हा महाराज म्हणतात, हा जीवनमुक्त आहे, ह्याचे सर्वजण ह्याचं दर्शन घ्या, ह्याला नमस्कार करा, हा जीवनमुक्त आहे. आणि साधन करायचं असेल तर असं असलं पाहिजे की जे मृत्यूनंतर सुद्धा चालू राहील. तर ह्या पद्धतीने महाराजांनी आपणाला नामाची खोली ही प्रत्यक्ष अनुभूतीच्या सहाय्याने आपणाला सांगितली. आता आपण पुढचं वाचन करूयात. काल आपण वाचलं होतं की अनेक वर्ष अभ्यास केल्याने कोणालाही हे साध्य होईल. यालाच अजपाजप म्हणतात. नामस्मरणाचा अभ्यास एका दृष्टीने फार सोपा आहे. त्याला कोणतीही उपाधी लागत नाही, त्याला काळ वेळ लागत नाही, त्याला स्थलाचे किंवा देहाच्या अवस्थेचे बंधन नाही. जोपर्यंत जीवाला शुद्धी आहे तोपर्यंत नाम घेता येते. पण दुसऱ्या दृष्टीने नामस्मरणाचा अभ्यास फार कठीण आहे. नामाला स्वतःची अशी चव नाही, म्हणून जरा नामस्मरण केले की त्याचा कंटाळा येतो. आपल्याला उपाधी असल्याशिवाय मनाला चैन पडत नाही. उपाधीमध्ये मन रमते, यासाठी नामात मन रमणे ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. ज्याचे मन नामात रंगू लागले त्याला स्वतःचा विसर पडू लागला असे समजावे. ज्याचे चित्त पूर्णपणे नामात रंगले तो स्वतःला पूर्णपणे विसरतो. त्यावेळी त्याला भगवंताचे दर्शन होते. त्यावेळी त्याला भगवंताचे दर्शन घडते. नामाची चटक लागली पाहिजे. ती चटक एकदा लागली म्हणजे जगामधले सर्व ऐश्वर्य तुच्छ वाटेल. हा बाजार मी इथे मांडून बसलो आहे तो त्यासाठीच आहे. प्रत्येकाला नामाची चटक लागावी म्हणून माझा प्रयत्न सारखा चालू आहे. कोणीतरी त्याचा अनुभव घ्यायला तयार व्हा. राम त्याच्या पाठीशी उभा आहे. आता हे इथपर्यंत आपण आलो होतो. आता पुढचं आहे की मी कोण आहे सांग बरे, मी कोण आहे सांग बरे. एके दिवशी संध्याकाळी अप्पा केतकर यांना घेऊन श्री महाराज ओढ्याजवळच्या आपल्या शेतात गेले होते. 5 मिनिटे शेतातले दगडगोटे वेंचून त्यांनी बाजूला केले. इतक्यात सूर्य अगदी क्षितिजाला टेकला. श्री महाराज कमरेवर हात ठेवून त्या लाल गोळ्याकडे पाहत उभे राहिले. सूर्य अर्धा खाली गेल्यावर ते सहज बोलले, हा देखावा किती सुंदर आहे. आधीच तेजस्वी असलेला श्री महाराजांचा चेहरा यावेळी लाल प्रकाशामुळे अधिकच तेजस्वी दिसत होता. ते बघून अप्पांच्या मनात आले, हे कोण आहेत कोणास ठाऊक. आप्पा, आम्ही आपले महाराज म्हणून त्यांच्या मागे लागतो, परंतु त्यांच्यापाशी काय आहे हे कोणी पाहिले आहे. 5 मिनिटांनी सूर्य पूर्णपणे खाली गेला.
आणि श्री महाराज अप्पांकडे वळून बोलले, मी कोण आहे असे तुला वाटते? यावर अप्पांनी उत्तर दिले, महाराज तुम्ही कोण आहात हे मला माहीत नाही, पण तुम्ही काहीतरी विलक्षण आहात एवढे मात्र खरे. हे ऐकून महाराज म्हणाले, खरे सांगू, फार थोड्या लोकांनी मला ओळखले आहे. ओंकार ओंकार जो म्हणतात तोच मी आहे. जो सतत नाम घेईल किंबहुना नामामध्ये स्वतःचा विसर ज्याला पडेल त्यालाच मी कोण आहे हे कळेल. एवढ्यात मंडळी त्यांना शोधित आली व सर्वजण ओढ्यावर हात पाय धुवून संध्या करण्यास गेले. तर ही जी आहे की ओंकार म्हणजेच पूर्णतः परब्रह्म अवस्था आपल्या संतांनी साध्य केलेली असते आणि तेच ते बनलेले असतात. भगवंत आणि आपले संत काही वेगळे राहत नाहीत. सर्व शक्ती सर्व काही जे परमात्म्याची असते ती त्यांनी प्राप्त केलेली असते. म्हणून महाराज इथे सांगतायत आणि हे साधक खूप त्यांची तयारीचे आहेत की त्यांना जाणवत आहे की आपण तर महाराज महाराज म्हणतोय, पण खरं तर हे नक्की कोण आहेत हे हा प्रश्न त्याच्या मनामध्ये आला होता. आणि महाराजांनी त्यांना किती ह्यांनी सांगितलंय की खरं सांगू, फार थोड्या लोकांनी मला ओळखले आहे. ओंकार ओंकार जो म्हणतात तोच मी आहे. जो सतत नाम घेईल किंबहुना नामामध्ये स्वतःचा विसर ज्याला पडेल त्यालाच मी कोण आहे हे कळेल. एवढ्यात मंडळी त्यांना शोधित आली व सर्वजण ओढ्यावर हात पाय धुवून संध्या करण्यास गेले. खरंच आहे की आपल्या संतांच्या अवतीभोवती प्रचंड जनसमुदाय साधक असतात, परंतु खऱ्या अर्थाने संतांना ओळखणारे साधक त्याच्या तिथं बोटावर मोजण्या इतके असतात. फार बोटावर मोजण्या इतके साधक की ज्यांनी संतांना त्या रीतीने ओळखले आणि ते फार कमी साधकांमध्ये ती योग्यता आणि पात्रता असते. हे आहे. पुढे सांगतायत की दृष्टीचा दोष गोंदवल्यास गोविंद बुवा या नावाचा एक माणूस होता. त्याच्या दृष्टीमध्ये फार मोठे पण वाईट सामर्थ्य असे. एखाद्या शेतात चांगले पीक आलेले असले आणि गोविंद बुवाने ते पाहिले व म्हटले की वा किती छान पीक आले आहे, म्हणजे ते सर्व पीक आपोआप नासून जायचे किंवा जळून जायचे. एखाद्या मळ्यात भाजी चांगली आली असली तर त्याला दाखवण्याची सोय नव्हती. त्याने ती पाहिली आणि वा किती छान भाजी आहे असे उद्गार काढले की सर्व भाजी वाळून जायची. गावच्या सर्व लोकांना गोविंद बुवाचे भय वाटे आणि श्री महाराजांच्याकडे त्यांच्याबद्दल नेहमी तक्रारी येत असत. कोणाला विंचू चावलेला त्याला समजला म्हणजे विष जास्त चढत असे. म्हणून कोणास विंचू चावला तर श्री महाराज म्हणत, अरे त्या गोविंद बुवाला कळू देऊ नका. कित्येक वेळी त्याला स्वतःला याचे वाईट वाटे व तो श्री महाराजांना म्हणे, महाराज मी काय करू, माझ्या मनात तसे आल्या वाचून राहतच नाही. काही वेळा मी मुद्दाम करीत नाही, परंतु माझा इलाज चालत नाही. त्यावर श्री महाराज म्हणायचे, दुष्ट बुद्धी हा तमोगुणाचा परिणाम आहे. तमोगुण हा तिन्ही गुणांमध्ये जास्त जड असल्याने त्याचा परिणाम या जगात लगेच दिसून येतो. परंतु भगवंताच्या नामाने बुद्धी स्वच्छ करण्याची सोय माणसाच्या ठिकाणी आहे. यासाठी पुष्कळ नामस्मरण करावे, म्हणजे सत्वगुणाचा उदय होतो आणि बुद्धी शुद्ध बनते. एकदा श्री महाराज धाकट्या राममंदिरामध्ये काही लोकांशी बोलत उभे होते. मंदिराला पायरी बसविण्यासाठी म्हणून आणलेला एक चांगला लांब एकसंधी दगड समोर पडलेला होता. इतक्यात गोविंद बुवा तेथे आला. त्याने तो दगड पाहिला आणि म्हणाला, महाराज किती छान दगड आहे. त्याने हे शब्द तोंडावाटे काढले मात्र की लगेच त्या दगडाला मधोमध चीर गेली व दगड फुटला. हा सगळा प्रकार पाहून मंडळी चकित झाली. पण श्री महाराज ओरडले, धरा रे या गाढवाला, आत्ताच्या आत्ता या लेखाला संन्यास देऊन टाकतो, म्हणजे याचा दोष कायमचा जाईल. खरोखरीच श्री महाराजांनी चिंतू बुवाला बोलावून आणले.
संन्यासाचे सर्व साहित्य जमा केले आणि स्वतः गोविंद बुवाला संन्यास दिला. आश्चर्याची गोष्ट अशी की त्याला संन्यास दिल्यानंतर त्याच्यामधला हा दोष आपोआप नाहीसा झाला. त्यामुळे लोकांना वाटणारी त्याची भीती नाहीशी झाली आणि त्याचे पण कल्याण झाले. पुढे श्री महाराज म्हणाले, गोविंद बुवाने मनापासून नुसते नाम घेतले असते तर त्याला गृहस्थाश्रमात राहून सुद्धा हे साधले असते, पण ते त्याने केले नाही, म्हणून हा उपाय मला करावा लागला. तर इथे हे आहे की नामाने अशी दृष्टी असलेला मनुष्य आहे की कुठल्याही गोष्टीला छान म्हणायचा तो बाहेरून, पण त्याची दृष्टी योग्य नव्हती आणि ती ज्या गोष्टीला छान म्हणायचं त्या गोष्टीचं नुकसान व्हायचं. आणि याला महाराजांच्या मंदिराचं काम चालू असताना, तिथे जो पायरीचं काम चालू असताना तिथे आणलेला दगड पाहून पण हा छान आहे म्हणतोय आणि त्या दगडाला पण तडे गेलेत. तर इतकं म्हणजे किती आतमध्ये ह्याच्या भरलेलं होतं चुकीची दृष्टी. तर ही दृष्टी हा तमोगुणाचा आहे की दोष आहे, तो त्याच्या अंतरी होता आणि त्यावर त्याचा सुद्धा काही नाईलाज होता, कारण अनंत जन्मात आपण अनंत संस्कार भरून आलेलो आहे. त्यामुळे कोणाच्या आतमध्ये काय आहे आणि ते काढणं सोपं नसतं आणि ते लगेच असं हा आता मी राग सोडला म्हणून राग लगेच निघून जातो अशी गोष्ट नसते. ह्याचं उदाहरण सुद्धा काल महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि तर त्यामुळे हळूहळू करतच आपण जसजसं आपण साधन करून जसजसं आपण भगवंताच्या अनुसंधानात राहू, मनन चिंतनात राहू, तसतसे हे आपले साठलेले संस्कार हळूहळू करत कमी होत निघून जातात. हे आहे. एकदमच सगळा परिवर्तन होईल ही गोष्ट नसते. अशी जादूची कांडी संस्कारांच्या बाबतीत चालत नसते. त्यामुळे आपण जरी बोललो की आता मी राग सोडला किंवा मी आता खरं बोलेन किंवा मी आता शांत राहीन, तरी सुद्धा ते आचरण येण्यासाठी आपल्याला काही कालावधी जायला लागतो, कारण हे संस्कार इतके घट्ट साठलेले असतात आणि ते साठत असताना हळूहळू करत साठत असतात. त्याच प्रकारे ते संस्कारातून मुक्त व्हायचं असेल तर ते सुद्धा हळूहळू करत निघून जातात आणि नामाच्या आधारे आपण ह्या संस्कारातून मुक्त होऊ शकतो, हे महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि जरा जरी ते अनुसंधान चुकलं किंवा आपली मन चित्त भगवंताच्या पासून दूर झालं की लगेच जो आपण पण केला होता किंवा जो आपण संकल्प केला होता की आता मी रागवणार नाही, मी आता शांतच राहणार किंवा मी आता अमुक गोष्टीची इच्छा धरणार नाही, तर हे जेव्हा आपलं अनुसंधान त्याच्यावरनं बाजूला होतं तेव्हा लगेच आपली इंद्रिय, आपलं मन आपला ताबा घेतं आणि आपण पुन्हा थोडं का होईना तसे वागतो. हेही आहे. त्यामुळे हा दीर्घकाळाचा अभ्यास आहे की हळूहळू करत आपल्या अंतरी असलेले रजे आणि तमाचे जे संस्कार आहेत ते हळूहळू करत नष्ट होणार आहेत. आणि त्यासाठी आपणाला नामाच्या झाडूने ते झाडायला पाहिजेत. रोजच जसं आपण घर झाडतो त्याच प्रकारे हे सुद्धा काम करायला पाहिजे. पुढे सांगतायत. हे कर्म निष्काम नाही. कराडला राहणाऱ्या एका तरुण गृहस्थाने श्री महाराजांनी घरी येऊन आपल्याला दर्शन द्यावे म्हणून उपवास सुरू केला.
हे त्यांना कळल्यावर नापसंती व्यक्त करून ते म्हणाले, हे लोक उगीच अट्टहास करतात. त्या बाजूला गेले असता त्याच्या घरी जाण्याचे आश्वासन देऊन सध्या त्याने उपवास सोडून द्यावा असा निरोप देऊन नीलकंठ बाबाला त्यांनी कराडला पाठविले. निरोप पोचल्यावर देखील त्या माणसाने उपवास चालूच ठेवला. त्याची पत्रावर पत्रे येऊ लागली. श्री महाराजांनी तिकडे फारसे लक्ष दिले नाही. शेवटी त्याचे आईबाप गोंदवल्यास आले. ते आल्यावर त्यांच्याजवळ मुलाची मोठी स्तुती करून त्यांना ठेवून घेतले. निघण्याबद्दल त्यांनी विचारले म्हणजे श्री महाराज म्हणायचे, हो, फार दिवस झाले, आता उद्या आपण नक्की निघायचेच. याप्रमाणे आज उद्या करता करता 1 महिना गेला आणि श्री महाराज एकदाचे त्या माणसाच्या घरी गेले. त्यांनी श्री महाराजांची मोठी पूजा वगैरे केली आणि त्यांच्या समोर एका तांबणामध्ये 100 रुपये ठेवले व त्यावर पाणी सोडले. हे सर्व झाल्यावर तेथे जमलेल्या स्त्री पुरुषांसमोर श्री महाराज त्याला म्हणाले, देहाच्या उपचारांना जो भूलतो तो भगवंताला अगदी विसरलेलाच असतो, पण ज्याचे अनुसंधान मजबूत असते त्याला जगातल्या ऐश्वर्याची किंमत नसते. असे बोलून श्री महाराजांनी त्याला उपवास करण्याचे कारण विचारले. तेव्हा तो म्हणाला, महाराज, मी देहाला कष्ट दिले की आपण खात्रीने याल या दृष्टीने मी उपवास केला. मग उपवास केला. हे उत्तर ऐकून श्री महाराज हसले आणि त्याला म्हणाले, माझी गोष्ट सोडून द्या, पण देहाला कष्ट दिले म्हणजे भगवंत वश होतो हे काही खरे नाही. असे जर असते तर रस्त्यात उन्हामध्ये खडी फोडणाऱ्यांना भगवंत लवकर वश झाला असता. भगवंताचे लक्ष आपल्या देहापेक्षा मनाकडे असते. आपल्या मनामध्ये प्रापंचिक हेतू ठेवून भगवंताच्या नावाने उपवासासारखे कितीही कष्ट केले तरी ते पाहून लोक फसतील, पण भगवंत फसणार नाही. तुम्ही उपवास केला ही गोष्ट मला तितकीशी आवडली नाही. उपास घडावा यात जी मौज आहे ती उपास करावा यामध्ये नाही. भगवंताच्या स्मरणामध्ये इतके तल्लीन व्हावे की आपण नेहमी त्याच्या जवळच वास करीत आहोत असे मनाला पटावे. मग देहाने अन्न खाल्ले म्हणून काय बिघडले, पण चित्तात भगवंताचे नाम नसताना देहाने पुष्कळ उपवास केले तरी अशक्तपणाशिवाय दुसरे काही पदरात पडणार नाही. पैशाची वासना आणि लौकिकाची लालसा भगवंतापासून माणसाला दूर नेतात. त्यांच्या तावडीत सापडता कामा नये. प्रपंचात वावरत असताना या दोन्ही गोष्टींचा संबंध येणारच. तो टाळता येणे कठीण आहे. पण ज्याला भगवंताचे प्रेम पाहिजे त्याने त्यांचा गुणधर्म ओळखून त्यांना वापरावे, म्हणजे त्यांच्यापासून उत्पन्न होणारे दोष त्याला बांधणार नाहीत. श्री महाराजांचे बोलणे संपल्याबरोबर एक गरीब कुणबी त्यांच्या पाया पडला व म्हणाला, श्री महाराज, चार मुली पदरात आहेत, त्यांची लग्ने व्हावीत एवढा आशीर्वाद द्या. श्री महाराज बोलले, तू काळजी करू नकोस. ज्याने त्यांना जन्माला घातले आहे तो त्यांच्याकडे लक्ष देतो. तू मुलगा पाहण्याची खटपट तेवढी कर. असे त्याला सांगून आपल्या समोरचे ताम्हण श्री महाराजांनी त्याच्या पदरामध्ये ओतले व म्हणाले, यामध्ये दोघींची लग्ने करून टाक. तो कुणबी बघतच राहिला आणि अश्रुपूर्ण डोळ्यांनी त्यांना धन्यवाद देत निघून गेला. तर इथं श्री महाराज गोंदवल्यास परत आल्यावर त्यांना त्या माणसाच्या उपवासाबद्दल विचारले असता ते म्हणाले, हे वेडे लोक असतात. आपण कशासाठी काय करीत आहोत हे त्यांना कळत नाही. कोणत्याही कृतीला तिच्या हेतूवरून मोल येते. हेतू शुद्ध असून कृती एखादे वेळी बरी नसली तरी भगवंताच्या घरी चालते, पण हेतू चांगला नसून कृती मात्र फार चांगली असली तरी भगवंत त्याच्यापासून दूरच राहतो. त्या माणसाने केलेला उपवास निष्काम नव्हता. तसा तो असता केवळ भगवंताचे दर्शन व्हावे म्हणून तो उपवास करीत असता तर मी त्याला साष्टांग नमस्कार घातला असता. निष्काम कर्माचे फार फार महत्व आहे. भगवंतासाठीच भगवंत हवा अशी आपली वृत्ती असावी. किंबहुना नाम घेत असताना प्रत्यक्ष भगवंत समोर उभा ठाकला आणि तुला काय पाहिजे असे त्याने विचारले तर तुझे नामच मला दे हे त्याच्याजवळ मागणे
नाव निष्कामता होय. कारण रूपाने व्यक्त झालेला भगवंत केव्हा तरी नाहीसा होईल, पण त्याचे नाम मात्र अखंड टिकेल आणि त्याचे नाम घेतले की त्याला इकडे येणे जरूरच आहे. म्हणून देहाला कष्ट देण्याच्या भानगडीत न पडता भगवंतासाठीच नाम घेत असावे. त्याची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. काय सांगतायत महाराज इथे की कोणत्याही कृतीला तिच्या हेतूवरून मोल येते. कोणत्याही कृतीला तिच्या हेतूवरून मोल येते. हेतू शुद्ध असून कृती एखादे वेळी बरी नसली तरी भगवंताच्या घरी चालते, पण हेतू चांगला नसून कृती मात्र फार चांगली असली तरी भगवंत त्याच्यापासून दूरच राहतो. त्या माणसाने केलेला उपवास निष्काम नव्हता. तसा तो असता केवळ भगवंताचे दर्शन व्हावे म्हणून तो उपवास करीत असता तर मी त्याला साष्टांग नमस्कार घातला असता. निष्काम कर्माचे फार फार महत्व आहे. भगवंतासाठीच भगवंत हवा अशी आपली वृत्ती असावी. किंबहुना नाम घेत असताना प्रत्यक्ष भगवंत समोर उभा ठाकला आणि तुला काय पाहिजे असे त्याने विचारले तर तुझे नामच मला दे हे त्याच्याजवळ मागणे याचे नाव निष्कामता होय. कारण रूपाने व्यक्त झालेला भगवंत केव्हा तरी नाहीसा होईल, पण त्याचे नाम मात्र अखंड टिकेल आणि त्याचे नाम घेतले की त्याला इकडे येणे जरूरच आहे. म्हणून देहाला कष्ट देण्याच्या भानगडीत न पडता भगवंतासाठीच नाम घेत असावे. त्याची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. तर इथं अशा रीतीने निष्काम आपलं कोणतंही कर्म हे संसारात आहोत तर आपल्याला कर्म करावी लागणारच आहेत, परंतु आपलं कर्म हे निष्काम होणं अवश्य आहे. अगदी इथे त्याने उपवास केला होता की महाराज यावेत म्हणून उपवास केला होता. तर ही गोष्ट सुद्धा महाराजांना त्यामध्ये जे महाराजांनी आपल्याकडे यावं म्हणून त्याने उपवास केला, तर ह्या गोष्टीला सुद्धा महाराज पटलं नाहीये महाराजांना ते, आणि त्याने हट्टाने उपवास केलेला आहे तो. तर महाराज सांगतात की भगवंत मला पाहिजे म्हणून केला असता तर मात्र मी स्वतः त्याला साष्टांग नमस्कार केला असता, परंतु त्याने वासना ठेवली होती की महाराज यावेत. आणि महाराज आल्यानंतर त्याने इथे जेव्हा त्याने महाराजांना इथे महाराजांना त्यांनी हे पण केलं की त्यांना महाराजांचे पाय पूजन करून महाराजांना त्यांनी तिथं 100 रुपये पण त्यांनी ओवाळणी तिथं महाराजांच्या इथं त्याने अर्पण केली होती. त्यावरही ते म्हणतायत की महाराजांनी त्याला म्हणजे त्याने उपवास केला आणि महाराज आल्यानंतरच त्याने तो सोडायचा हा पण त्याचा निश्चय होता. आणि महाराज आल्यानंतर महाराजांनी महाराज आल्यानंतर महाराजांची मोठी पूजा वगैरे केली आणि त्यांच्या समोर एका तामणामध्ये 100 रुपये ठेवले व त्यावर पाणी सोडले. हे सर्व झाल्यावर तेथे जमलेल्या स्त्री पुरुषांसमोर श्री महाराज त्याला म्हणाले, देहाच्या उपचारांना जो भूलतो तो भगवंताला अगदीच विसरलेला असतो, पण ज्याचे अनुसंधान मजबूत असते त्याला जगातल्या ऐश्वर्याची किंमत नसते. असे बोलून श्री महाराजांनी त्याला उपवास करण्याचे कारण विचारले. तेव्हा तो म्हणाला, महाराज मी देहाला कष्ट दिले तर आपण खात्रीने याल या दृष्टीने मी उपवास केला. हे ऐकून श्री महाराज हसले आणि त्याला म्हणाले, माझी गोष्ट सोडून द्या, पण देहाला कष्ट दिले म्हणजे भगवंत वश होतो हे काही खरे नाही. असे जर असते तर रस्त्यात उन्हामध्ये खडी फोडणाऱ्यांना भगवंत लवकर वश झाला असता. भगवंताचे लक्ष आपल्या देहापेक्षा मनाकडे असते. आपल्या मनामध्ये प्रापंचिक हेतू ठेवून भगवंताच्या नावाने उपवासासारखे कितीही कष्ट केले तरी ते पाहून लोक फसतील, पण भगवंत फसणार नाही. तुम्ही उपवास केला ही गोष्ट मला तितकीशी आवडली नाही. उपास घडावा यात जी मजा, यात जी मौज आहे ती उपवास करावा यामध्ये नाही. भगवंताच्या स्मरणामध्ये इतके तल्लीन व्हावे की आपण नेहमी त्याच्या जवळच वास करीत आहोत असे मनाला पटावे. मग देहाने अन्न खाल्ले म्हणून काय बिघडले, पण चित्तात भगवंताचे नाम नसताना देहाने पुष्कळ उपवास केले तरी अशक्तपणाशिवाय दुसरे काही पदरात पडणार नाही. पैशाची वासना आणि लौकिकाची लालसा भगवंतापासून माणसाला दूर नेतात
त्यांच्या तावडीत सापडता कामा नाही. प्रपंचात वावरत असताना या दोन्ही गोष्टींचा संबंध येणारच. तो टाळता येणं कठीण आहे. पण ज्याला भगवंताचं प्रेम पाहिजे त्याने त्यांचा गुणधर्म ओळखून त्यांना वापरावे, म्हणजे त्यांच्यापासून उत्पन्न होणारे दोष त्याला बाधणार नाहीत. तर इथं अशा रीतीने महाराजांनी खूप मोठी शिकवण दिली आहे. किती आपण काही केलं तरी सुद्धा अंतरी आपण भगवंताच्या अनुसंधानात, त्याच्या आठवणीत, त्याच्या नामात, त्याच्या मननचिंतनात आहोत की नाही हे महत्वाचं आहे. मग शरीराने काही केलं तरी हरकत नाही, म्हणजे उपवास करायची गरज नाहीये किंवा कोणतेही खडतर कष्ट करण्याची गरज, ते कष्ट करायलाही हरकत नाहीत, परंतु आपणाला भगवत प्राप्तीसाठी करतोय हे असेल मनात तर हरकत नाहीये. परंतु कष्ट करायचे आहे आणि मनातने बाकी भगवंताची आठवण नाहीये तर त्याला काही अर्थ नाही, केवळ देहाला कष्ट होतात हे इथे महाराज स्पष्ट सांगतायत. म्हणून उपवास केल्याने परमेश्वर प्राप्ती होईल असं नाहीये. तर देहाला फायदा नक्कीच होईल त्याचा, परंतु भगवंताच्यासाठी आपलं मन त्याला समर्पित होणं आवश्यक आहे. जोपर्यंत मन समर्पित होत नाही, मनाने त्याचे स्मरण करत नाही, तोपर्यंत त्या उपवासाला कोणत्याही प्रकारचा तो उपवास आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचवणार नाही. उपवास किंवा कोणतीही कृती हे इथे सांगतायत. तर आता पुढे सांगतायत की तर अशा पद्धतीने निष्काम कर्मचं महत्व आणि सर्व इथे खूप मोठा संदेश आहे हा सगळ्याच सर्वांसाठीच. तर आता पुढे सांगतात की गोंदवल्यास बाजार भरला आहे. गोंदवल्यास, आणि इथं महत्वाचं आहे की महाराजांना त्याने महाराजांचे पण त्याने जे उपचार केले आणि त्याच्यानंतर तिथे 100 रुपये ठेवले आणि त्याच्यावरनं पाणी सोडलं. तर इथे त्यानंतर महाराजांनी हेही सांगितलं की ज्याला एक भगवंत प्राप्त झालाय त्याला ह्या लौकिक गोष्टी, लौकिक उपचारांचं त्याला काही वाटत नाही. आणि त्याच वेळेला एक माणूस आहे की ज्याला मुली आहेत, 4 मुली, आणि त्यांची लग्न कशी होणार ह्या चिंतेत असलेला एक पिता महाराजांना भेटतोय. तर तेव्हा महाराज त्याच्या जोडीमध्ये तिकडे महाराजांच्या समोर जी तबकडी ठेवली होती त्यात जे साधकांनी महाराजांना अर्पण केलं होतं ते सर्व ते तसंच्या तसं त्याने महाराजांनी त्याच्याकडे त्याला दिलेलं आहे. आणि त्याच्यात महाराज सांगतात की हे जे दिले त्याच्यात तुझी 2 लग्न तरी निश्चित होतील, आणि योग्य वेळी हे सर्व काही तुझी कार्य पार पडतील. आणि आता जे दिलंय त्याच्यात 2 लग्न होतील आणि मुलगा बाकी पाहायला सुरुवात करा आणि भगवंताच्या कृपेने सर्व काही व्यवस्थित होईल. ही सांगतात ही किती मोठी गोष्ट आहे की महाराजांनी त्याची व्यवस्था, आर्थिक व्यवस्था पण करून दिली त्याच वेळेला तिथंच, आणि आशीर्वादही त्याला दिलेले आहेत. तर हे आहे. आता पुढे सांगतात की गोंदवल्यास बाजार भरला आहे. साताऱ्यास चिंतूबुवा नावाचा साताऱ्यास चिंतूबुवा नावाचा एक गृहस्थ होता. त्याला मूळ व्याधीची व्यथा होती. पुण्याच्या डॉक्टरांकडून त्याने 2 वेळा त्या व्याधीवर शस्त्रक्रिया करून घेतली. त्यामुळे काही दिवस त्याला बरे वाटले, परंतु पुन्हा त्याला त्रास होऊ लागला. नंतर त्याने वैद्याची औषधे घेऊन पाहिली. त्याचा परिणाम उलटाच झाला आणि त्याला पहिल्यापेक्षा जास्त रक्त पडू लागले व सूजही पुष्कळ आली. पुन्हा त्याने डॉक्टरची औषधे घेतली तरी त्यांचा उपयोग होईना. तो कंटाळला आणि जीव द्यावयाचा विचार करू लागला. होई नाही करता एक दिवस डोंगरावरून उडी टाकून जीव द्यावा म्हणून तो निघाला. तेव्हा त्याची बायको डोळ्यात पाणी आणून त्याला म्हणाली, अहो असे करू नका, कुठेतरी एखाद्या सत्पुरुषाकडे जा आणि त्याचा आशीर्वाद घ्या. हे ऐकून जीव देण्याचा विचार त्याने तात्पुरता थांबविला आणि आपल्या मित्रांच्या जवळ चौकशी केली. कोणीतरी त्याला पलूसच्या धोंडीबांकडे जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे तो पलूसला गेला आणि धोंडीबांना भेटला.
त्याने नमस्कार केल्याबरोबर धोंडीबा बोलले, "अरे, तू इकडे कशाला आलास? मी असल्या भानगडीमध्ये पडत नाही. त्यामुळे नसती लचांडे पाठीमागे लागतात. आपल्यालाच ते सगळे निस्तरावे लागते. तू गोंदवल्यास जा. गणूबुवांनी तिथे रामाच्या नावाने बाजार उघडलेला आहे. बाजारातला माल खरा आहे आणि स्वस्त आहे. तिकडे तुझे काम नक्की होईल." अशा रीतीने चिंटूबुवाला श्री महाराजांचा पत्ता मिळाल्यामुळे तो पलूस सोडून गोंदवल्यास आला. श्री महाराजांनी त्याला बघितल्याबरोबर तो येणार आहे हे आपल्यास आधीच ठाऊक होते अशा आविर्भावाने ते बोलले, "बरे झाले तुम्ही इकडे आला. राम बरे करील, काळजी करू नये. इतक्या क्षुल्लक गोष्टींसाठी जीवावर उदार व्हावे. देहाची किंमत फार आहे." श्री महाराजांनी त्याला बाळंभटाच्या हवाली केला आणि धर्मशाळेत त्याची उठण्या बसण्याची सोय केली. चिंटूबुवा रोज मंदिरामध्ये जेवीत असे. राळ्याचा भात, बाजरीची जाड भाकरी आणि खूप तिखट आमटी हे रोजचे जेवण तो पोट भरून जेवू लागला. रामाचे तीर्थ व रामाचा अंगारा हे त्याच्या मूळव्याधीला औषध होते. 2-3 दिवस झाल्यावर श्री महाराजांनी त्याला विचारले, "चिंटूबुवा, मूळव्याध बरी झाली तर रामाचे नाव विसरणार नाही ना?" चिंटूबुवा हात जोडून म्हणाला, "नाही महाराज, मी जन्मभर त्याचे नाव घेईन." त्यावर श्री महाराज बोलले, "राम दयाळू आहे, मग तो खात्रीने तुम्हाला बरे करील." चिंटूबुवा 12 दिवस गोंदवल्यास होता. 4-5 दिवसानंतर त्याला आपोआप बरे वाटू लागले. 10 दिवसांत सूज व ठणका कमी होऊन सोसण्याइतकी मूळव्याध त्याच्या आटोक्यात आली आणि श्री महाराजांचे उपकार स्मरण करीत तो घरी परत गेला. नंतर शेवटपर्यंत त्याला कधी त्रास झाला नाही. तर इथे अशा एक आता इथे बाजरीची भाकरी आणि तिखट आमटी आणि राळ्याचा भात, तर हे सर्व काही उष्ण आहे आणि तरीसुद्धा इथं महाराजांच्या आश्रयी गेल्यानंतर हा प्रसाद रूपामध्ये हे खाल्लेलं आहे आणि महाराजांचं तिथे तीर्थ, रामाचं तीर्थ आणि अंगारा ह्याच्या आधारे तो बरा झालेला आहे. तर हे आहे की ही कृपा असते आणि संतांच्या सहवासात जे नामानुसंधान होतं तर तेच खरं औषध आहे आणि त्यामुळे त्याने इतकी औषधं केली होती तरीसुद्धा त्याचं हे दुखणं बरं झालं नव्हतं आणि हे खाऊ नका, ते खा, असं सगळं पथ्य पाणी असतं तरीसुद्धा बरं झालं नव्हतं. औषधं होती, पथ्य पाणी होतं, तरी बरं झालं नव्हतं. परंतु महाराजांकडे एवढी तिखट आमटी, बाजरीची भाकरी हे त्या मूळव्याधीला वाढवणारीच कारणं होती जे तो खात होता. परंतु तरीसुद्धा त्याचं हे दुखणं बरं झालं आणि कायमचंच बरं झालं. तर ही गोष्ट आहे. इथे संतांच्या सहवासात झालेलं नामस्मरण हे मुख्य औषध त्याला मिळालं होतं, त्यामुळे तो बरा झाला. पुढे सांगतायत की रामशास्त्री गिजरे. रामशास्त्री मूळचे राहणारे वाईचे. 4 शास्त्रांचे अध्ययन केलेला हा विद्वान अति तामसी होता. गोंदवल्यास त्याच्या प्रपंचाचा सर्व भार श्री महाराजांवर होता. संकेश्वर मठाचे आचार्यपद चालून आले तेव्हा केवळ श्री महाराजांच्या सांगण्यावरून त्यांनी ते नाकारले, अशी त्यांची निष्ठा होती. एकदा त्यांचे व काका फडके यांचे कडाक्याचे भांडण झाले. काका पाहता पाहता भांडण हरले तेव्हा तडक श्री महाराजांसमोर गेले आणि ओरडले, "महाराज, ही असली तामसी माणसे आपण कशाला जवळ बाळगली आहेत? यांनी काय परमार्थ साधणार आहे?" श्री महाराजांनी रागवण्याचे कारण विचारले तेव्हा काकांनी सर्व हकीकत सांगितली. त्यावर श्री महाराजांनी अत्यंत शांतपणे उत्तर दिले, "काका, चालताना रस्त्यात पडलेले झाड लागले तर त्याचा विटाळ होतो, पण तोंडात असणारे आपले दात हाडेच आहेत, त्यांचा विटाळ आपण मांडतो का? काही झाले तरी शास्त्री बुवाला मी आपला म्हटला आहे, आज नाही तर उद्या, नाही तर अंतकाळी, तरी त्याच्यामध्ये सुधारणा झाल्याशिवाय राहणार नाही. तो भगवंताचे नाम घेतो आहे ना, अर्थात रामाचे लक्ष त्याच्याकडे आहे, म्हणून तो सुधारण्याच्या मार्गावर आहे. बरे, तो तामसी म्हणून मी जर सोडला तर त्याला जगात कोण जवळ उभा करेल? येऊन जाऊन काय, असली माणसे मला कमीपणा आणतात, हेच तुमचे म्हणणे ना? विषयी माणसांवर माझा मोठेपणा आणि कमीपणा अवलंबून आहे असे का तुम्हाला वाटते? मी स्वतः जर आम्हाला सर्वस्वी वाहिलेलो आहे
तर माझा मोठेपणा तोच सांभाळील. त्याची काळजी मी करीत नाही. मग तुम्ही तरी का करता? काका, एक गोष्ट लक्षात ठेवा. ज्या माणसाने इथे येऊन रामाला एकदा डोळे भरून पाहिले आणि त्याचे नाम फक्त एकदा मनापासून उच्चारले, त्याचे काम खात्रीने झाले. काय सांगतायत? की ज्या माणसाने इथे येऊन रामाला एकदा डोळे भरून पाहिले आणि त्याचे नाम फक्त एकदा मनापासून उच्चारले, त्याचे काम खात्रीने झाले. मग प्रश्न कुठे उरला? काका अगदी निरुत्तर होऊन गप्प बसले. शास्त्री बुवांची निष्ठा खरीच विलक्षण होती. 1910 साली गोंदवल्यास भयंकर प्लेग झाला. श्री महाराजांनी शास्त्री बुवांना धर्मशाळेत राहण्यास सांगितले. त्याप्रमाणे दोन्ही मुलांना घेऊन शास्त्री बुवा तेथे राहिले. प्लेगचा जोर इतका विलक्षण होता की रोज खूप उंदीर मरून पडत. शास्त्री बुवा सुपाने भरून स्वतः ते फेकून देत. तेवढ्यात त्यांच्या बापू नावाच्या मुलाला प्लेग झाला. अशा परिस्थितीत देखील रोज दुपारी 4 ते 5 शास्त्री बुवा मंदिरात पुराण सांगत. ऐकायला एकटा श्रीराम समोर उभा असे. 6व्या दिवशी बापूने तहान लागली म्हणून तांब्याभर गार पाणी पिऊन टाकले. पुढे त्याला तंद्रा लागली. त्यात त्याने असे पाहिले की अंथरुणाजवळ एक काळा मनुष्य उभा आहे. पण श्री महाराज पुढे आले आणि हा माझा मनुष्य आहे असे त्याच्या अंगावर ओरडले आणि त्यांनी त्याला हाकलून दिले. बापू जागा होऊन महाराज आले म्हणून ओरडला. शास्त्री बुवांनी पाहिले तर त्याची गाठ फुटून अंथरूण भिजले होते. नंतर त्याला बरे वाटले. या प्रसंगी श्री महाराज गोंदवल्यात नसून गिरवीस होते. काय सांगतायत? की शास्त्री बुवांची निष्ठा खरीच विलक्षण होती. 1910 साली गोंदवल्यास भयंकर प्लेग झाला. श्री महाराजांनी शास्त्री बुवांना धर्मशाळेत राहण्यास सांगितले. त्याप्रमाणे दोन्ही मुलांना घेऊन शास्त्री बुवा तेथे राहिले. प्लेगचा जोर इतका विलक्षण होता की रोज खूप उंदीर मरून पडत. शास्त्री बुवा सुपाने भरून स्वतः ते फेकून देत. तेवढ्यात त्यांच्या बापू नावाच्या मुलाला प्लेग झाला. अशा परिस्थितीत देखील रोज दुपारी 4 ते 5 शास्त्री बुवा मंदिरात पुराण सांगत. ऐकायला एकटा श्रीराम समोर उभा असे. 6व्या दिवशी बापूने तहान लागली म्हणून तांब्याभर गार पाणी पिऊन टाकले. पुढे त्याला तंद्री लागली. त्यात त्याने असे पाहिले की अंथरुणाजवळ एक काळा मनुष्य उभा आहे. पण श्री महाराज पुढे आले आणि हा माझा मनुष्य आहे असे त्याच्या अंगावर ओरडले व त्यांनी त्याला हाकलून दिले. बापू जागा होऊन महाराज आले म्हणून ओरडला. शास्त्री बुवांनी पाहिले तर त्याची गाठ फुटून अंथरूण भिजले होते. नंतर त्याला बरे वाटले. या प्रसंगी श्री महाराज गोंदवल्यात नसून गिरवीस होते. तर असे हे शास्त्री बुवा यांची महाराजांनी किती सुंदर रीतीने आपल्या प्रत्येक शिष्य असतो, साधक असतो, आपलं संतांच्या समोर येणाऱ्या प्रत्येक संतांनी जवळ केलेल्या प्रत्येकाचा लेखाजोखा संतांच्याकडे असतो पूर्णपणे. आणि एकच आस असते की आज ना उद्या हा शुद्ध होणार आहे. आणि त्यामुळे त्या साधकाचे सर्व काही अपराध संत पोटात घेतात आणि त्यांची जी दृष्टी असते त्यानुसार घडतंही पुढे. तर हे शास्त्री बुवा की असे निस्सीम भक्त होते की प्लेगची साथ आले असता तरीसुद्धा त्यांनी जी व्यवस्था पाहायची आहे मंदिराची ते निष्ठेने पाहत होते. आणि रोज 4-5 उंदीर मरून पडायचे ते शास्त्री बुवा स्वतः उचलून टाकायचे. त्यांच्या लेकाला प्लेग झाला तरीसुद्धा शास्त्री बुवांनी जो नित्य नेम होता 4 ते 5 राम मंदिरामध्ये पुराण सांगायचा, तर ते कोणच नसायचं. एकटे रामरायाच्या मूर्तीसमोर शास्त्री बुवा एकटे तिथे वाचन करायचे. तर हे सर्व इतकी निष्ठा शास्त्री बुवांची होती. आणि त्या निष्ठेचंच फळ म्हणून त्यांच्या मुलाला जे मृत्यू समोर आलेला असतानासुद्धा महाराजांनी त्याला तिथं मृत्यू देवतेला पण सांगितलं की हा माझा माणूस आहे. तर त्याचा मृत्यू तिथे टळला आणि त्याला जी गाठ आली होती ती गाठ फुटली आणि तो त्या प्लेगमधून वाचला. तर हे निष्ठेचं फळ आहे. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये
जो नियम केला होता ते शास्त्री बुवा पालन करत होते. आणि हे जेव्हा घडलं तेव्हा महाराज तिथं गोंदवल्यात नव्हतेही, ते दुसऱ्या गावी होते. तर असं संत हे कार्य करत असतात, सर्वज्ञ असतात, सर्व व्यापक असतात, त्रिकालदर्शी असतात आणि एका ठिकाणी राहून कुठल्याही जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये असणाऱ्या आपल्या भक्ताचं संरक्षण त्याला अ, जे त्याने हाक मारली की त्याच्यासाठी आवश्यक ते आवश्यक त्या सर्व गोष्टी त्याच्या उद्धारासाठी पुरवण्याची सेवा संत सदैव करत असतात. हे इथे आहे. आता इथे जी महाराजांनी आपणाला महाराजांच्या संदर्भातल्या एवढ्या पिशाच्याच्या घटना ज्या सांगितल्या आहेत, तर एक घटना अशीच आठवते म्हणून माझ्या इथे अंधेरीला माझी दोन भाच्या आहेत. तर एक जी भाची आहे ती लहान असताना साधारणतः 2-3 वर्ष वय असेल. तर त्यावेळेला ती रात्री म्हणजे झोपल्यानंतर आता मुंबईमध्ये झोपायला सगळ्याच घरांमध्ये 11, 11:30 होतातच. तर मग झोपल्यानंतर अगदी 12 वाजायच्या अगोदरच एक साधारणतः 11:45, 12च्या दरम्यान म्हणजे अंथरुणावर पडतो न पडतो आपण तोपर्यंतच 15-20 मिनिटात थोडीशी आपल्याला झोप लागू लागते. तेव्हा अख्खं घर झोपलेलं असायचं. तर मग ती झोप लागू लागते तेवढ्यात 12च्या दरम्यान साधारणतः 12, 12:15 किंवा 11:45, 12 असं अर्धा तासात झोपल्यानंतर जोरात ती ओरडतच उठायची, रडतच उठायची आणि प्रचंड रडत उठून दरवाजाकडे यायची. म्हणजे बेडमध्ये असेल तरी तिथून धावत दरवाजा हॉलमध्ये यायची आणि हे असं थोडे दिवस चालू होतं. आणि मग तिला थोडंसं पाणी पाजलं की मग ती शांत व्हायची. तर एक दिवस मला हे बघायचा योग आला की नक्की काय होतंय. म्हणजे मी पण तेव्हा जागी होते आणि हे काही दिवस असं चालूच होतं. रोजचा प्रोग्रामच असायचा हे की रोज 5 मिनिटासाठी तो प्रोग्राम व्हायचा. तर एकदा मी पण काही काम करत असेल आणि तितक्यात ती उठली आणि उठून जोरात रडत, घाबरी-घुबरी होऊन जोरात रडत ती हॉलच्या दिशेनेच आली आणि तेव्हा मी तिच्याकडे पाहिल्यानंतर तिच्या डोळ्यांमध्ये असं जाणवत नव्हतं की ती आपल्याला ओळखते. म्हणजे एक वेगळंच म्हणजे तिची नजर जी होती ती वेगळी होती की जी नेहमीची असते ती नव्हती आणि तिच्या ओठांना पाण्याचा स्पर्श म्हणजे पाण्याचा ग्लास केवळ स्पर्श केला तरीसुद्धा ते तेवढ्यातच ती म्हणजे पाणी जास्त एखादा थेंबच फक्त स्पर्श झाला असेल आणि पूर्ण प्यायची पण आवश्यकता नसायची आणि तेवढं झालं की ती झोपून जायची. तर हे जेव्हा मी पाहिलं तर त्यानंतर असं जाणवलं की हे वेगळं आहे फार. म्हणजे त्याच्यानंतर तिला रोज अंगारा लावायला सुरू केलं. जेव्हा असं व्हायचं तेव्हा मग रोज अंगारा लावायचा आणि हे जे चालू होतं असं 5-6 महिने आधी चालू होतं आणि जेव्हा मी पाहिलं त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की या मुलीला पाण्याचा ग्लास तोंडाकडे नेलाय पण ती पाणी प्यायली नाहीये. त्याच्या आधीच ती शांत झालेली आहे. म्हणजे ते कुठेतरी तो स्पर्श म्हणजे ती पाणी प्यायची आवश्यकता पण नाहीये. पण ते ग्लास जवळ आणणं एवढंच आहे आणि शांत झालंय. आणि तिच्या डोळ्यातले भाव वेगळे दिसत होते की ते फार वेगळे होते भाव की ती आपल्याला ओळखत नसल्यासारखं की आणि आपण त्यावेळेला ती वेगळीच वाटायची. आणि मग त्याच्यानंतर मला जाणवलं त्यानंतर मग रोज अंगारा लावायला सुरुवात केली. गुरुदेवांचा अंगारा लावायला सुरुवात केली. असं साधारणतः 15-20 दिवस, 1 महिनाभरात मग ते आपणहून अंगाराचा स्पर्श केला की ते मग ती झोपून जायची. तर हे मी प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे आणि जणू काही जे काही येत होतं, काही असं होतं ते अंगारा लावल्यानंतर काही दिवसानंतर ते पूर्णतः शांत झालं. ते आलं नाही. जणू काही तिथं अंगारा लावून घेण्यासाठी काही येत होतं एवढं नक्की. तर आम्हाला त्याची भीती पण नाही वाटली. म्हणजे तिची नजर किंवा हे काहीच नाही वाटलं. तर हे अनुभवलेलं आहे आणि आपले संत आपल्याला निर्भय पण करतात आणि त्या जे काही होत होतं तेवढ्या 5-10 मिनिटामध्ये आणि त्या वेळात जसं एखादं वादळ येतं, अशी जोरदार वादळ येतं, तसंच ते व्हायचं आणि वादळ काही कायम नसतं. तर ते तेवढ्या वेळात ते घडून जायचं आणि एक 10 मिनिटानंतर ते 5 ते 10 मिनिटानंतर ते शांत पण होऊन जायचं. तर ही अनुभवलेली गोष्ट आहे.
तर हे आठवलं आज या अनुषंगाने म्हणून व्यक्त केलं. इथं आपण थांबूयात. हे प्रकरण आपलं पूर्ण झालेलं आहे, प्रकरण 9, की परमार्थाचा हाट हाट भरला परमार्थाचा. हे 9वं प्रकरण होतं. आता उद्यापासून आपलं 10वं प्रकरण सुरू होईल. इथं आपण थांबूयात. जय राम जय जय राम श्री राम 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 जय राम जय राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री गोंदवलेकर महाराज ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. सब संतन की जय. बाल गोपाळ की जय. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम.